सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण भरपूर लेयर्स असलेले एकदम क्रिस्पी आतपर्यंत रसरसीत असा खाजाची रेसिपी कसा तयार करायचा ते आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी भरपूर सारे टिप्स सांगणार आहे. जर तुम्ही खाजा तयार करताना हे टिप्स जर फॉलो केले तर पहिल्या प्रयत्नामध्येच परफेक्ट खाजा हे बनून तयार होणार. चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणारी ही रेसिपी बघूया. तर सुरुवातीला खाजा बनवण्यासाठी 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. तर इथे मी 250 ml ची वाटी वापरत आहे. यानंतर यामध्ये फक्त चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे एकदा मिक्स करून घेऊ. आता यामध्ये या चमचेनं 2 चमचे यामध्ये तूप घालायचं आहे. यामध्ये अजिबात गरम तूप घालण्याची गरज नाही. तूप पिठामध्ये घातल्यानंतर पिठाला चांगल्या प्रकारे चोडून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित चोडून घेतल्यामुळे खाजे देखील खुशखुशीत बनून तयार होणार. तर असं चोडून घेतल्यानंतर या पिठाची आपल्याला इथे मुठी तयार करून बघायची आहे. जर असं मुठी तयार होत असेल तर तूप हे पिठाला छान असं लागलेलं आहे. जर मुठी तयार होत नसेल तर परत यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि मुठी तयार करून बघायची आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ इथे आपण मळून घेणार आहोत. पीठ हे मळून घेताना एकाच वेळी पाणी हे जास्त घालू नये, थोडं थोडंच पाणी घालायचं आहे. तर इथे पीठ मळून घेताना एकदम मऊसुद्धा नाही आणि एकदम घट्टसुद्धा नाही, तर मधलं जे असते सेमी सॉफ्ट पीठ इथे आपण मळून घेणार आहोत. तर इथे आपण बघू शकतो मळून घेतलेला पीठ एकदम घट्टसुद्धा नाही आणि एकदम सॉफ्टसुद्धा नाही, तर सेमी सॉफ्ट हे पीठ तयार करून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे पीठ हे मळून घेतल्यानंतर याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण लावून 15 मिनिटासाठी आपण हे ठेवून देणार आहोत. आता दुसरीकडे खाजासाठी आपण पाक हे तयार करून घेणार आहोत. तर गॅसवरती गंज ठेवायचा आहे. यामध्ये 1 वाटी साखर घालायचं आहे आणि 1 वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे. ज्या वाटीने मैदा हे मी मोजून घेतली आहे त्याच वाटीने साखर आणि पाणी यामध्ये घालायचं आहे. तर इथे गॅसची आंच हे मीडियम करायचं आहे. तर इथे आपण बघू शकतो साखर हे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेली आहे आणि 5 मिनिटापर्यंत गॅसची आंच ही मीडियमच ठेवायचं आहे. तर इथे आपल्याला पाक तयार करून घेताना गुलाबजामुनचं जसं आपण पाक तयार करून घेतो त्यापेक्षा थोडंसं जास्त आणि 1 तारीपेक्षा थोडंसं कमी, म्हणजे जे मधलं असते पाक इथे आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर बोटावर घेतल्यावर तो तारा देत नाही, तर फक्त तो बोटाला चिकटून राहतो असा आपल्याला पाक इथे तयार करून घ्यायचा आहे. तर असं स्टिकी कन्सिस्टन्सीमध्ये पाक हे तयार करून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चम्मच वेलची पूड, 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा यामध्ये तूप घालायचं आहे आणि हे एकदा मिक्स करून घेऊ आणि यानंतर गॅसची फ्लेम हे बंद करायचं आहे. तर इथे पाक हे बनून तयार झालेला आहे. यावरती झाकण लावून हे बाजूला ठेवून देऊ. आता 15 मिनिटांनंतर पिठावरील झाकण हे काढून घ्यायचं आहे. पिठाला परत एकदा मळून घ्यायचं आहे आणि यानंतर या पिठाचे आपल्याला छोट्या आकारामध्ये गोळे तयार करून घ्यायचा आहे. तर इथे मी या पिठाचे 5 गोळे हे तयार करून घेतली आहे. तर अशा प्रकारे गोळे हे तयार करून घ्यायचा आहे. आता 1 गोळा हातात घ्यायचा आहे आणि उरलेल्या गोळ्यावरती झाकण लावून ठेवून देऊ. इथे आपण पोळी तयार करून घेणार आहोत. तर पोळी तयार करून घेताना मी मैद्याचा वापर न करता कॉर्नफ्लोअरचा वापर करत आहे. कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे खाजा हे एक्स्ट्रा क्रिस्पी बनून तयार होणार, त्यामुळे इथे मी कॉर्नफ्लोअरचा वापर करत आहे. जर नसेल तर तुम्ही इथे मैदा वापरू शकता आणि जर घरात कॉर्नफ्लोअर असेल तर कॉर्नफ्लोअरच वापरावे. तर असं एकदम पातळ पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर असं पोळी तयार करून घेतल्यानंतर हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर उरलेले सगळे गोळ्याचे याच पद्धतीने पोळी हे तयार करून घ्यायची आहे. तर असं सगळे पोळी हे तयार करून घेतल्यानंतर सुरुवातीला 1 पोळी घ्यायचा आहे आणि यावरती थोडंसं तेल लावून घेणार आहोत. तेल हे पोळीवरती सगळ्या बाजूने एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे. पोळीला एकसारखं असं तेल लावून घेतल्यानंतर चाळणीमध्ये कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे आणि पोळीवरती एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे. आधीच मी सांगितलं कॉर्नफ्लोअर जर नसेल तर इथे तुम्ही मैदा हे वापरू शकता. हलकंसं कॉर्नफ्लोअरचं थर पोळीवरती पसरवून घेतल्यानंतर यावरती दुसरी पोळी ठेवायचं आहे. आता या पोळीवरती सुद्धा तेल टाकायचं आहे आणि पूर्ण पोळीवरती पसरवून घ्यायचं आहे आणि यानंतर चाळणीने हलकंसं कॉर्नफ्लोअरचं थर यावरती टाकायचं आहे. चाळणीमधून टाकल्यामुळे एकसारखं असं थर यावरती येणार. हाताने हे थोडंसं पसरवून घ्यायचं आहे. तर एक एक करत 5ही पोळी याच पद्धतीने ठेवायचं आहे. आता हे मी शेवटची पोळी दाखवत आहे तुम्हाला इथे. आता ही 5वी पोळी आहे, म्हणजे शेवटची पोळी आहे. यावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने याला आपण थोडंसं प्रेस करून घेणार आहोत. फक्त तेल लावून घ्यायचं आहे. यावरती चाळणीने मैदा किंवा कॉर्नफ्लोअर टाकण्याची गरज नाही.
फक्त तेल लावून घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या चपातीचा आपल्याला घट्ट असं रोल तयार करून घ्यायचं आहे। तर हळूवारपणे सगळ्या बाजूनी एकसारखं असं एकदम टाईट असं रोल तयार करून घ्यायचं आहे। तर असं रोल करून घेतल्यानंतर शेवटी थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचं आहे आणि या शेवटच्या टोकाला थोडंसं पाणीसुद्धा लावून घ्यायचं आहे। जास्त पाणी लावण्याची गरज नाही, फक्त 3-4 थेंब हे पाणी लावून घ्यायचं आहे, यामुळे रोल हे सुटणार नाही। तर अशा प्रकारे हे तयार करून घ्यायचं आहे। असं रोल हे तयार करून घेतल्यानंतर हलक्या हाताने यावरती थोडंसं दाबून घ्यायचं आहे। आता चाकूने रोलच्या दोन्ही कडेचे भाग हे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता या रोलला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। कट करण्या अगोदर चाकूला थोडंसं मैदा किंवा कॉर्नफ्लोअर लावून घ्यायचं आहे, म्हणजे ते इझिली कट होणार। हे कट करून घेताना इथे आपण 1-1 इंचाचे काप हे तयार करून घेत आहोत। तर अशा प्रकारे इथे आपल्याला काप हे तयार करून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर कडेला नाही तर फक्त मध्यभागी बोटाने हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। बोटाने मध्यभागी हलक्या हाताने प्रेस करून घेतल्यानंतर लाटण्याने दोन्ही बाजूला हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे। जास्त वेळसुद्धा लाटून घेण्याची गरज नाही, फक्त हलक्या हाताने इकडून तिकडून एक-एकदाच आपण हे लाटून घेणार आहोत। तर अशा प्रकारे हे तयार करून घेतल्यानंतर हे आपण तळून घेणार आहोत। तोपर्यंत यावरती झाकण लावून हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। दुसरीकडे खाजा हे तळून घेण्यासाठी कमी गॅसवरती तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर इथे आपल्याला तेलला खूप जास्त गरम करून घेण्याची गरज नाही, आपण बोट लावू शकतो इतकंच आपल्याला तेल हे गरम करून घ्यायचं आहे। कमी गॅसवरती आपण बोट लावू शकतो इतकंच तेल हे गरम करून घ्यायचं आहे आणि एक-एक करत कढईमध्ये टाकायचं आहे आणि तळून घ्यायचं आहे। कढईमध्ये जितके मावतील तेवढेच खाजा इथे तळून घ्यायचं आहे। इथे आपल्याला गॅसची आंच हे कमीच ठेवायचं आहे, थोड्या वेळाने खाजा हे आरामात वर येणार। असं कमी गॅसवरती खाजा हे तळून घेतल्यामुळे भरपूर असं लेयर्स तयार होणार आणि पाकसुद्धा आतपर्यंत जाणार। असं खाजा हे वरती आल्यावर गॅसची आंच हे मध्यम करायचा आहे आणि चमचेनं इकडून तिकडून करत दोन्ही बाजूंनी गोल्डन रंग येईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे। तर इथे आपण बघू शकतो मस्त असं लेयर्स आलेले आहेत। आता हे एकसारखं असं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर इथे आपण बघू शकतो मस्त असं गोल्डन कलर आलेला आहे। आता हे झाऱ्याने आपण बाहेर काढून घेणार आहोत। झाऱ्याने बाहेर काढून घेतल्यानंतर गॅसचा फ्लेम हे बंद करायचा आहे, कारण जेव्हा आपण दुसरी बॅच हे तळून घेणार तेव्हा तेल हे जास्त गरम असायला नको। तर अशा प्रकारे तळून घेतल्यानंतर हे गरम असतानाच गरम असलेल्या पाकामध्ये टाकायचं आहे। पाकामध्ये टाकल्यानंतर फक्त 1 मिनिटापर्यंतच आपल्याला हे पाकामध्ये ठेवायचं आहे, जास्त वेळ ठेवण्याची गरज नाही, नाहीतर ते नरम पडणार। खाजाला 1 मिनिटापर्यंत पाकामध्ये बुडवून ठेवायचं आहे आणि त्यानंतर चमच्यानं बाहेर काढून घ्यायचं आहे। आता आपण दुसरी बॅच हे तळून घेणार आहोत, तर गॅस ऑन करण्याची गरज नाही, कारण तेल हे थोडंसं गरमच आहे। खाजा हे तळून वरती आल्यावर गॅस इथे आपल्याला ऑन करायचा आहे आणि गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे सगळे खाजा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे। इथे पाक जर थंड झाला असेल तर थोडंसं गरम करून घ्यायचं आहे, कारण पाक जर थंड झाला असेल तर ते आतपर्यंत जाणार नाही। तर फक्त 1 मिनिटापर्यंतच बुडवून ठेवायचं आहे आणि यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर भरपूर लेयर्स असलेला एकदम क्रंची आणि रसरसीत खाजा इथे बनून तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।